नमस्कार, मी नामदेव शेलार. आपल्या YMLA स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण लोकसभा निवडणुकीच्या संदर्भामध्ये चर्चा करतो. महाराष्ट्रामध्ये 48 लोकसभामध्ये उमेदवारांची छाननी चालू आहे. काही ठिकाणी उमेदवारांना उमेदवारी जाहीर झालेली आहे. परंतु महाराष्ट्रामध्ये ज्या आघाड्या आहेत त्यांच्यातील अंतर्गत बिघाडीपेक्षा काही ठिकाणी पक्षांतर्गत हेवेदावे तेथील स्थानिक उमेदवारांना घातक ठरते. महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यात अतिशय वेगळी परिस्थिती. या ठिकाणी आजच्या कालावधीपूर्वी जी काँग्रेसची या ठिकाणी काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता चालत आली होती, या ठिकाणी भाजपची सत्ता निर्माण होत चालली सगळीकडे. परंतु आता ठाणे जिल्ह्यातल्या कल्याण आणि भिवंडी या 2 लोकसभेमध्ये तर्कवितर्क चर्चांना उदाहरण आहे. एकामेकाच्या विरोधामध्ये कार्यकर्ते या ठिकाणी अंतर्गत वाद म्हणजे मागण्या, इच्छुकता, हे वादंग असे प्रसंग या ठिकाणी निर्माण होतात. आणि या संदर्भामध्ये आता उमेदवारांच्या ज्या उमेदवारी जाहीर होतात आणि उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांचा कुठे आनंद मेळावा, कुठे विजय मेळावा, कुठे कार्यकर्ता मेळावा. पण या कार्यकर्त्या मेळाव्यामध्ये अंतर्गत दुहीफुही या ठिकाणी जे चाललेले आहेत त्याच्यावर हायकमांड आणि स्थानिक नेते यांचं एवढं पाहिजे तसं प्राबल्य दिसत नाही. आजच्या निवडणुकीमध्ये साधा कार्यकर्ता सुद्धा नेत्याला आव्हान देऊ लागला आहे. त्याचं कारणच तसं आहे का आपल्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये आपण काय केलंय हे कधी सांगतोय आपण? शेवटच्या क्षणाला निवडणुकीला हात जोडतो त्यावेळेस सांगतोय. परंतु 4.5 वर्षापूर्वी आपण या गोष्टी लोकांपर्यंत सांगत नाही. आणि ह्या जर सांगितल्या तर आपल्याला हात जोडण्याची वेळ कोपरापासून तर येणार नाही. हात तर जोडायलाच लागतात, कारण पाया पडल्याशिवाय मत मिळतच नाही. त्याच्यामध्ये मोठी बहादुरगिरी नाही आणि सगळे त्याच्यामध्ये पैशाने निवडणुका लढतात, त्याच्यामुळे ती पण बहादुरगिरी नाही. बहादुरगिरी काय तर एक निर्भय बनव ही बहादुरगिरी आहे. आणि हेच लोक पैशाने निर्भय कोणाला बनून देत नाही. आणि जे बनायला जातील, जी भूमिका आज तुम्ही जर एखादी भूमिका जर ठाम मांडली का नाही हे असं आहे, नेतेच बोलतात आणि नेते बोलताना त्या ठिकाणी मीडियामध्ये आला तर विश्वास का मी असं बोललोच नाही. अरे पण त्या ठिकाणी तुझी व्हिडिओ आहे, त्या ठिकाणी बोललायस आणि बोलल्यानंतर त्या ठिकाणी दाखवलं, त्याचा यापेक्षा काय पुरावा असतो मोठा? परंतु तसं नाही, ते आपल्यावर काही घ्यायचं नाही. परंतु या चुका ज्या आहेत या चुका बऱ्याच वेळा निवडणुकीमध्ये चांगले नेते उमेदवार करतात. आणि हाच प्रयोग आत्ताच्या निवडणुकीमध्ये सुरू होईल. कालांतराने आपली जी निवडणूक आहे लोकसभेची ही 20 मेला आहे. याच्या अगोदर ज्या आता घडामोडींना सुरुवात झाली त्या घडामोडींना पायाभरणीसाठी 1 महिना लागणार आहे. आणि 1 महिन्यामध्ये आज जे बोलतात का मी निवडून येईल, माझा पारडं जड, हे पारडं जड करणारे जड तर लोक असतात. परंतु आत्ताच्या कालावधीमध्ये आजचा जो मतदार आहे तो परिपूर्ण शांत आहे. त्यांची मानसिकता याच लोकांनी एकदम स्तब्ध केलेली आहे. आणि ही मानसिकता कोरोना काळामध्ये स्तब्ध झालेली आहे, ती अद्यापही उघडझाप करते. आणि याच्यावर सगळं वाटण वाटण्याचं काम जे नेते करतात
त्यांना या निवडणुकीमध्ये धडा शिकायला मिळाल्याशिवाय राहणार नाही.